पुढे जाऊया. महिलांच्या तक्रारी संवेदनशीलपणे आणि स्वतंत्रपणे हाताळता याव्यात यासाठी राज्य महिला आयोगाची स्थापना झाली. पण सदस्य आणि अध्यक्षांच्या नेमणुका न झाल्यामुळे आगपाखड करणारं भाजप आता सत्तेत आल्यावर आघाडी सरकारच्याच पावलावर पाऊल टाकते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्य महिला आयोगाकडे सरकारचं लक्ष आहे का? कधी होणार सदस्य अध्यक्षांच्या नेमणुका? आघाडी सरकारच्या पावलावर पाऊल टाकते का भाजप सरकार? राज्यभरातल्या महिला आपल्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार घेऊन मोठ्या आशेनं महिला आयोगाच्या कार्यालयात येतात. अनेक महिला पोस्टानं आपली तक्रार पाठवतात. दर दिवशी किमान 15 तक्रारी नोंदवल्या जातात. पण या तक्रारींच्या निवाड्यासाठी अध्यक्ष आणि सदस्यच नाहीयेत. त्यामुळे राज्यातल्या विविध विभागीय सुनावण्या रखडल्या आहेत. हिअरिंग्स थांबल्यामुळे खूप अडचणी यायला लागलेल्या आहेत. फोनवरती महिला संपर्क करतात आणि त्या विनंती करतात आम्हाला की ताई आमच्या केसचं काय झालं, आमच्या केसची सुनावणी कधी आहे. नवीन आलेल्या केसेसला आम्ही मार्गदर्शन करतोय, पण ज्या आयोगाकडे आलेल्या ज्या केसेस आहेत ज्यांची हिअरिंग होणं आवश्यक आहे ते पूर्ण थांबलेले आहे. त्याच्यामुळे आम्ही सरकारला विनंती हीच करतोय की लवकरात लवकर त्यांनी अध्यक्ष आम्हाला द्यावा, जेणेकरून महिला आयोगाचं काम पुन्हा पहिल्या पद्धतीने व्यवस्थितरित्या सुरू होईल आणि महिलांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आयोग राहील. आयोगाच्या माजी अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी 3 महिन्यांपूर्वी राजीनामा दिला. त्यांच्यासोबत 2 सदस्यांनीही राजीनामे दिले. उरलेल्या 5 सदस्यांना काम करू द्यायचं का याबाबत महिला आयोगानं सरकारला विचारणा करून काहीच उत्तर आलं नाही. त्यामुळे महिला आणि बालकल्याण मंत्री याबाबत गंभीर नाहीयेत का असा सवाल उपस्थित होतो आहे. भाजप सरकार किती वेळ लावेल अध्यक्ष नेमायला याच्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न की लातूरमध्ये जी घटना घडली त्याच्या संदर्भात तातडीची भेट आम्ही मागितली होती. फार वेळही नव्हता, 5च मिनिटाची ती वेळ मागितली होती, परंतु ती वेळसुद्धा आम्हाला देण्यात आलेली नाही आहे. आणि आता तर मुख्यमंत्री परदेशी गेल्यामुळे हा महिलांचा जो आमच्यासाठी जो अत्यंत तातडीचा आणि महत्त्वाचा प्रश्न होता तो 4 दिवस पुढे ढकलला गेलेला आहे. तर जे गतिमान आणि काय प्रगतिशील वेगवान सरकार महिलांच्या बाबतीत किती प्रगतिशील किती वेगवान आहे आता हे तुम्हाला सांगितलेल्या घटनेवरनं आपण ठरवा. महिलांवरील अत्याचाराविरोधात राज्य महिला आयोग हा फार मोठा आधार आहे. मात्र केवळ सरकारी अनास्थेमुळे जवळपास 50% अधिक तक्रारी प्रलंबित आहेत. महिला आयोगाकडे दिवसाला साधारणतः 15 तक्रारींची नोंद होते. महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन आता 2.5 महिने झालेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.